आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। नवी मुंबईत चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता टाकून मतदार नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जुईनगर सेक्टर 23 मधल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा पत्ता टाकून मतदारांची नोंद करण्यात आल्याचं मनसेनं उघडकीस आणलंय। तर दुसरीकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 15,000 दुबार मतदार तर ज्यांचा पत्ता कळू शकलेला नाही असे 18,000 मतदार असल्याचा आरोप मनसेनं केलाय। तर या संदर्भामध्ये दुसरं स्मरणपत्र देण्यासाठी मनसेनं बेलापुरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी मतदार यादीतील घोळाबाबत माहिती दिल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 15,000 दुबार नावं आणि 18,000 ज्यांचा नावांचा थांगपत्ता लागत नाही, ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही, अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती। त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट 2025ला मी स्मरणपत्र दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 3 वाजता मोदी मुंबईत दाखल होतील। मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान दुपारी 4 वाजता संबोधित करणार आहेत। सोबतच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं इंडिया मेरीटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलंय। यात जागतिक समुद्री क्षेत्रातील सीईओ, प्रमुख गुंतवणूकदार, धोरण निर्माते आणि आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी होतील। या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल आणि मुंबईतील सागरी विकासासंदर्भात काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या भागातील किनाऱ्यावरती मोन्था चक्रीवादळानं धडक दिली आहे। या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला असून आजही पावसाची शक्यता आहे। यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली, तर पावसामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती आहे। कारण पावसामुळे मशागतीची कामंही खोळंबलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं ठाकलंय। परभणी जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तसंच रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागत ही देखील खोळंबलेली आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा। तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला। आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षामध्ये 43,000 कोटींचा खर्च। जुलै 2024 ते जून 2025 या काळामध्ये 43,000 कोटींची रक्कम वितरित। माजी खासदार हिना गावित यांची पुन्हा भाजपात घर वापसी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। गावित यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती। राज्यात लवकरच साखरेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। साखरेचं किमान बाजार मूल्य वाढवण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्र सरकारकडे शिफारस। साखरेचा दर 3,100 रुपये क्विंटल तो 4,100 रुपये करण्याची बैठकीत मागणी। प्रशासकीय अधिकारी आणि चित्रपट निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांच्यामध्ये बैठक। मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सचे तिकीट दरांबाबत चर्चा। बैठकीला चित्रपट निर्माते महेश मांजरेकर, बाबासाहेब पाटील आणि अमेय खोपकर यांची उपस्थिती। दादरच्या रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 12वर प्रवाशाचा स्वतःवरच चाकूने हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न। होमगार्डच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पोलीस स्टेशनमध्येच महिलांची हाणामारी। एसटी बसमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलांमध्ये वाद। बस चालकानं बस पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये नेली असता पोलिसांसमोर महिलांची हाणामारी, दोघींना अटक। बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या मोन्था चक्रीवादळाच्या तीव्रतेमध्ये वाढ। मोन्था चक्रीवादळात संध्याकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार।
क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होतीये. तो ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयामध्ये उपचार घेतोय. सिडनी वनडे सामन्यादरम्यान कॅच घेताना त्याला झाली होती दुखापत. 1 नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये रंगणार रणजी क्रिकेटचे सामने. महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा सामना अनंत कान्हेरे मैदानावर होणार. रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीकडे लक्ष. माजी खासदार निंबाळकर पोलिसांवर दबाव आणतायत. या आरोपांचा पुनरुच्चार शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. माजी खासदार निंबाळकरांवर केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी सादरही केले असं त्या म्हणाल्या. महिला आयोगाने डॉक्टरची 2 मुलांसह व्हॉट्सअप चॅटिंग दाखवली, याचा काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी केलाय. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न अयोग्य आहेत अशी टीकाही त्यांनी केली. एसपींना असं पत्र द्यायचा अधिकार आहे का लगेचच? म्हणजे याचा अर्थ वकिलांनी माझं म्हणणं सिद्ध केलंय की होय, फलटण पोलीस स्टेशन किंवा तिथली एकूण यंत्रणा ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तालावर नाचते. तर साताऱ्यातल्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्याबाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. गोपाळ बदने यांनी शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलंय. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडला नाहीये. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे आहेत अशी शक्यता व्यक्त होतीये. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. वर्दीवर नसलेला हा गोपाल बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ कधीचा याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत आहे. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय. मृत डॉक्टर महिलेच्या शरीरावर कोणतेही जखमा नसून गळफास घेऊनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरचा सीडीआर पोलिसांच्या हाती लागलाय. मृत्यूच्या आधी गोपाळ बदनेसोबत महिला डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालंय. मात्र अजूनही गोपाळ बदनेने आपला मोबाईल पोलिसांना दिला नाहीये. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. तर माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी फलटणमधल्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली आहे. त्यांनी तपासावरून सवालही उपस्थित केले आहेत. माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाली आहे असा आरोपही त्यांनी केलाय. काय सत्य आता ही हत्याच केली, हत्या केली त्यांनी. सत्य काय आणि काय जगात तुम्हाला दिसतंय तेच, हत्याच केली. आत्महत्या नाही, हत्याच. आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे. या सगळ्यांनाच शिक्षा पाहिजे, फाशीची शिक्षा. आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावमधल्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. खडसे मुक्ताईनगरमधल्या घरी राहत असतात. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. गेल्या 24 तासात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सोन्याचा दर जीएसटी शिवाय 1,22,500 रुपये इतका असताना त्यात तब्बल 4,300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव हा 1,18,200 रुपयांवरती आलाय. चांदीच्या दरात देखील तब्बल 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. 1,51,000 रुपयांचा दर आता 1,45,000 रुपयांवरती आलाय. सोन्या चांदीच्या भावातील या घसरणीमुळे दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये काहीशी उत्सुकता दिसत असली तरी व्यापाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.